आज आहे ना भाऊ तयार वगैरे होऊन मस्तपैकी अनिकेतच्या इथं आलो आणि तो म्हणाला की आपल्याला जायचं आहे झानेपळला. मग धनाला पण घेतलं सोबत आणि आम्ही तिघं जण नॉनस्टॉप निघालो झानेपळला. आता झानेपळला आम्हाला काय काम आहे ते तुम्हाला झानेपळमध्ये गेल्यावर सांगतो. नॉनस्टॉप आम्ही झानेपळमध्ये आलो. झानेपळमध्ये आल्यानंतर डायरेक्ट आलो MSCITच्या क्लासवर. तेवढ्यात आला मित्राचा फोन. त्याला बोलून झाल्यानंतर सर म्हणाले थोडं बाहेर थांबा. पण धनाचा मित्र त्याला खाली नेत होता पण धना काय गेला नाही. तो तर गेला नाही. आम्ही आलो क्लासमध्ये आणि अनिकेतचं सर्टिफिकेट घेतलं आणि नॉनस्टॉप इकडं आलो. धना म्हणाला, "तुम्हाला चहा पाजतो." त्याला म्हटलं, "इतक्या उन्हाचा चहा?" तो म्हणाला, "आपण चायला वरे भाऊ आपल्याला काय होत नाही." मग 3 चहा बोलवल्या. मस्तपैकी तिघांनी चहा पिऊन घेतला. यांना म्हटलं, "आपल्याला थोडं बँकमध्ये काम आहे." मस्तपैकी बँकमध्ये आलो. पण बँक आज बंद होती. त्यांना म्हटलं, "जाऊ दे तिकडं काय नाराज होऊ नका. बँक निघाली बंद. पण आपण मस्तपैकी बदाम शेक पिऊ." मस्तपैकी 3 बदाम शेक बोलवले आणि तिघांनी बदाम शेक पिऊन घेतले. नंतर पाणी वगैरे पिलं. नॉनस्टॉप घरी निघालो. मस्तपैकी घरी निघालोच होतो, पण मधातच मुंदेफळमध्ये आम्हाला शिवा भेटला. शिवाला मस्तपैकी मंदिरामध्ये आणलं. आम्ही चौघं झाडाखाली सावलीत बसून मस्तपैकी सगळ्यांनी गप्पा वगैरे मारल्या आणि शिवा म्हणाला, "बस झाल्या आता गप्पा." मस्तपैकी पाया वगैरे पडून मग आलो मंदिरामध्ये. मंदिरामध्ये सगळ्यांनी पाय वगैरे पडल्या आणि पाय वगैरे पडून झाल्यानंतर तोंडाला बांधला रुमाल आणि शिवाला म्हटलं, "चल भाऊ बाय-बाय, येतो आता उद्या." मग मस्तपैकी सगळेजण गाडीवर बसलो आणि चला मित्रांनो आता जातो आम्ही घरी. आजच्यापुरते एवढंच. भेटू आपल्या पुढच्या एका नवीन ब्लॉगमध्ये. अशाच नवीन-नवीन ब्लॉगसाठी तोपर्यंत फॉलो करून ठेवा.